प्रत्येकाच्या लग्नाची एक गोष्ट असते. परत एक कुतूहलाचा प्रश्न अत्यंत आमच्या जवळचा, एकत्र मिळून कुठला पहिला सिनेमा पाहिला तुम्ही? एकत्र कुठला सिनेमा पाहायला नाही आठवत, पण एक नक्की सांगते की शर्मिला टागोरचा एकही सिनेमा आम्ही दोघं चुकवत नाही. शर्मिला टागोर आवडतात कोणाला, साहेबांना की तुम्हाला? अर्थात साहेबांना. मी पण त्यांची चाहती, ते फॅन आहेत. आणि पुढचा जोड प्रश्न असा आहे की एकमेकांना असं डेडिकेट केलेलं एखादं गाणं आहे का? मग ते मराठीत असेल, हिंदी असेल, मला वाटते माईंचं अंग, किंवा एकमत असलेलं गाणं की दोघं मिळून कायम ऐकता, किंवा असं तुम्हाला दोघांना मिळून आनंद मिळतो? नाही सर, हा फारच फिरकी प्रश्न झाला मला, कारण गाणी पाठ असणं हा माझाही फारसा भाग नाहीये. साहेब, प्रत्येकाच्या लग्नाची माई गोष्ट असते, एक गोष्ट असते. तुमच्या लग्नाची गोष्ट आम्हाला ऐकायला मिळेल का? कसं झालं, कसं घडलं, कसे एकत्रित आलात तुम्ही? काही सिक्रेटच सर्व ऐकायचं आम्हाला. आता अकोलेकरांना एवढ्या वर्षापासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अकोलेकर ओळखतात तुम्हाला, पण आज आम्हाला ते बाळासाहेब पाहिजे. लग्नाची गोष्ट ऐकायची आहे तुमची. म्हटलं ना, काही गोष्टी सिक्रेट असतात, त्या सिक्रेट राहिलेल्या बऱ्या. लोकांना कुतूहल आहे, मला कल्पना आहे त्याची. अनेक आमचे सहकारी मित्र होते आणि त्यांनी मैत्री करवून दिली आहे आमची. त्याच्यामुळे मित्रांनी आणि सहकारींनी जमवलेला प्रेमविवाह आहे असं म्हटलं तरी चालेल. एखादा किस्सा सोबतचा, पहिली भेट आठवते माई? पहिली भेट पब्लिक फंक्शन मध्येच झालेली आहे. भारीपच्या स्थापनेला 1983 साली मी हजर होते आणि भारीपचे अनेक कार्यकर्ते त्यावेळेला माझे मित्रमैत्रिणी असल्यामुळे सहजपणे भेटी घडत होत्या. पण तुम्हाला जर किस्सांमध्येच इंटरेस्ट असेल तर त्यावेळेला सुद्धा बाळासाहेब खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांच्याभोवती सतत लोकांचा गराडा असायचा, त्यामुळे भेटायचं कुठे हा एक आमच्यासमोर मोठा यक्ष प्रश्न असायचा. त्यावेळेला मी जळगावला नोकरी करत होते, त्यामुळे ते अकोल्याहून मुंबईला जाताना किंवा मुंबईहून अकोल्याला जाताना त्यांचा फोन यायचा आणि आम्ही चक्क ट्रेनमध्ये 4-5 स्टेशन एकत्र प्रवास करायचो. साहेबांनी याची उत्तरं देताना राजकीय भूमिका घेतली, पण माई मात्र मनसोक्त बोलतायत, बरं वाटते. एकमेकांच्या कोणत्या क्वालिटीज तुम्हाला जास्त आवडतात? एक त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न करतो, साहेब का आवडले? पक्षाची भूमिका पटत होती हा प्रवासाच्या सुरुवातीचा भाग होता, पण जास्ती भेटायला लागल्यावरती प्रचंड वाचन, विनोद आणि कमालीची संवेदनशीलता ही मला खूप त्याच्यातली भावत गेली. म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवणं, त्याची काळजी घेणं आणि शेअर करणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटल्या. आणि मला असं वाटतं की बाहेर बाळासाहेब खूप कडक आणि राजकारणी वाटत असले तरी ते घरामध्ये असताना अत्यंत हळवे असतात, मुलांच्या मध्ये प्रचंड रमतात, स्वयंपाकात लुडबुड करायला त्यांना आवडते आणि ह्या गोष्टी सहजपणे होतात. साहेब, साहेब राजकीय माझं उत्तर तेच देईन. साहेब राजकीय उत्तर नव्हतं, काय आवडलं माहिती? अजून डिस्क्लोज करण्याची वेळ आलेली नाही. आपल्याला माहिती सांगितलं असेल साहेबांनी काय आवडते आपल्यामधलं त्यांना. जी गोष्ट त्यांना डिस्क्लोज करायची नाही ते माझ्या तोंडून नका.
मला थोडं इकडे सेफ वाटतंय की इकडून उत्तर निघतील. आता हळूहळू तुम्ही राजकीय होताय, सो साहेबांसोबत राहून असे भास व्हायला लागले. मी त्यांची प्रायव्हसी जपते एवढंच करते. नक्कीच जोडी तुझी माझी याच्यात वेगळं काही व्हायलाच नको. असं म्हणतात संसार हा दोघांचा असतो, दोघांनी मिळून सावरायचा असतो, एकाने पसरवला तर दुसऱ्याने आवरायचा असतो. संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणार. असं काही घडलं का? भांडणं होतात का? आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या घरात जशी होतात तशी भांडणं होतात का? टूथपेस्टची कॅप का लावली नाही इथपासून वंचित बहुजन आघाडीतल्या निर्णयापर्यंत सगळ्या गोष्टीवरती भांडणं होतात. पण मला असं वाटतं की माझी भांडण्याची खूप हौस सुजाताच्या भांडणांमध्ये फिटते, त्यामुळे आमचे जरा कमी होतात. आता जसं आमच्या सामान्य लोकांच्या कुटुंबात भांडणं होतात तशी तुमची होतात. आमच्या सामान्य कुटुंबांमध्ये त्या भांडणात होणारा विजय मात्र बायकोचा असतो. आपल्या इथं काय होत? मला असं वाटतं की हे बाईने म्हटलं असताना त्यांनी स्वीकारलं असतं. मला असं वाटतं सुजात भैया याचं छान उत्तर देऊ शकते. दोघांच्या भांडणामध्ये मागे कोण जातं, विजय कोणाचा होतो? नाही, एक समानता मानणारं फेमिनिस्ट हाऊसहोल्ड असल्यामुळे मागे कोणाला नाही जायला लागत. पण बऱ्याचशा वेळेस दोघांचं भांडण झालं किंवा कोणाचंही भांडण झालं तरी कॉम्प्रोमाइज मलाच करायला लागतं. आणि तुमची भूमिका कोणाच्या बाजूला असते? संविधानाच्या बाजूने. काय सुंदर एकदा टाळ्या द्या. आमच्या इथलेच एक कवी आहेत, माई तुमची मनाची अवस्था मला समजून घ्यायची आहे की सुजात भैयाचं आणि बाळासाहेबाची कधी भांडणं होतात का? मीन्स संघर्ष होतो का कुठल्या मुद्द्यांना घेऊन? होतो. सगळ्याच बापलेखांचा संघर्ष होत असतो, भांडणं होत असतात आणि ती त्याही दोघांची चालू असतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये जसं आईला कुठेतरी मध्यस्थी करावी लागते ती मला पण करावी लागते. पण साधारणपणे ते अर्ध्या तासापेक्षा जास्त टिकत नाही. मग तेव्हा तुम्ही नेमकं कोणाच्या बाजूने असता, साहेबाच्या की सुजात भैयाच्या? फार स्ट्रॅटेजी गोष्ट पण ते त्या त्या प्रसंगावरती खूपदा अवलंबून असतं. कारण ती बाजू घेतली तरी दुसऱ्याला असंच वाटत असतं की मी जरा बायस्ड भूमिका घेतेय, पण कोणाच एकाची नाही काही वेळेला भूमिका घेतात. मी तुमची अवस्था समजू शकतो, कारण आमच्या इथले एक असणारे म्हणून कवी आहेत, ते म्हणतात की बाप म्हणाला वात लहान कर मला झोपायचं आहे, मुलगा म्हणाला वात मोठी कर मला वाचायचं आहे. कधी आई वात मोठी करत होती, लहान करत होती, आणि बाप लेकाच्या भांडणात आयुष्यभर वातीसारखी जळत होती. आणि व्यवस्था तुमची नक्कीच होत असेल मला कळतंय. आपण आता छोटासा एक खेळ खेळूया शेवटचा. आपल्याकडे लेटर पॅड दिलेले आहेत दोन्ही. जोडी तुझी माझी आहे, एकमेकांना किती ओळखता बघूया जरा. उत्तर लिहायचे आहेत साहेब, पण एकमेकांची उत्तर एकमेकांना दिसायला नको. महेश नाही, प्रश्न एकच आहे, उत्तर त्यांचं लिहायचं, एकमेकांचं उत्तर लिहायचं, स्वतःचं उत्तर लिहायचं नाही. म्हणजे जसा प्रश्न आहे माझा पहिला, आवडती डिश कोणती? साहेब तुमची लिहितील, तुम्ही साहेबांची लिहा.
नाही नाही, माईंची लिहायची. एकमेकांना आता कोण किती चांगलं ओळखते बघूया. लिहिली? आवडता रंग कुठला? एक 2 मिनिट आपण डिश पाहूया सगळीकडे. आवडती डिश माईंनी लिहिली आहे साहेबांची. शिरा. साहेबांनी आता आपण थोडा खेळ जरा गंमत करूया. सर प्रश्न विचारतायत, संदीपजी प्रश्न विचारतायत. आवडता रंग कुठला? आणि माईंचा आणि आपण यांचा. साहेबांचं गेलं माहिती. साहेब माईंचा आवडता रंग कोणता तुम्ही सांगा. तुम्ही दाखवलं का उत्तर नका दाखव तुमचं. माईंचा आवडता रंग. हा महेश बघ. हॅलो, लाईट ब्लू. माईंनी लिहिलंय. हिरव्या निळ्याच्या सर्व शेड्स. अरे वा. मला आता थोडस तोंडीच ऐकायचं आहे तुमचं की माई फक्त तुम्ही लिहा साहेबांचा आवडता चित्रपट, ज्याविषयी ते बोलतात किंवा कधी सांगतात. साहेब तुम्ही सांगा माईंचा आवडता चित्रपट, म्हणजे तुमचा आवडता चित्रपट तुम्ही सांगा. माईंनी भरपूर उत्तर लिहिलं काय बघूया आपण. हो तुमचा. माईंनी उत्तर बरोबर लिहिलं काय तेवढं बघायचं आहे. महेश काय लिहिलंय बघू आपण माईंनी. वॉर मूवीज आवडतात साहेब तुम्हाला. आता साहेब तुम्हाला उत्तर बोला बोला. डोक्याला काही ताप नसतो, डोळ्यांना त्रास असतो, त्याच्यामुळे ते बघत बसायचं. तुम्ही साहेब माईंचा आवडता चित्रपट लिहिता येईल का तुम्हाला? हे असं काही डिस्कस झालं नाही की हा चांगला नाव आहे, त्याच्यामुळे सांगता येणार नाही. आवडतं पुस्तक लिहा साहेब तुम्ही. असंही डिस्कस झाली हे चांगलं पुस्तक आहे. त्याच्या बरीच पुस्तकं वाचलेली आहे, त्याच्यामुळे एक चॉईस करणं हे कठीण आहे. एखादा लेखक कोणी असेल तर आपण समजू शकतो की हा लेखक. 17 लेखक आहेत ते वाचलेले आहेत, त्याच्यामुळे असं तोच चॉईस करणं कठीण. माई साहेबांची आवडती भाजी तुम्ही लिहा. कोणती जी जास्त आवडते? साहेब आपली साहेबांनी बघितलंय उत्तर. आपली आवडती भाजी काय आहे साहेब सांगा. तरी एकदा सगळ्यांना दाखवूया आपण. भेंडी आणि चवळी.
आता साहेब तुम्ही माईंची आवडती भाजी लिहा आणि माई तुम्ही बघू नका, फक्त बघूया आपण साहेबांना तुमची आवड किती आहे. आलूचे फतफदे आहेत ते आवडतात. बरोबर बोललं साहेब. आता मला असं वाटतं की हे प्रश्न कदाचित साहेब उत्तर देतील नाही देतील आठवतील. पहिल्या भेटीची तारीख काय दोघांच्या? नाही, दोघांनाही आठवणं खूप कठीण आहे, कारण खूप फॉर्मल अशी नाही झाली भेट. खूप चळवळीच्या प्रसंगामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी भेटत गेलो, त्यामुळे तारीख नाही आठवणार. एंगेजमेंटची तारीख झाली होती एंगेजमेंट की थेट लग्न? एंगेजमेंट नव्हती झाली, थेट लग्न. थेट लग्न होतं. कसं झालं कळेल? राजगृहामध्येच झालं हा. होतं आणि दोन्ही म्हणजे बौद्ध पद्धतीने आणि त्याच वेळेला कोर्ट मॅरेज या दोन्ही पद्धतीने राजगृहामध्येच लग्न झालं होतं. छान छान संवाद बिलकुलास गप्पा माईंशी आणि साहेबांशी झाल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.